like a Hellcat. हाय स्टुडंट्स, पुढचा आपण कंटिन्यू करत आहोत. आपण हाफ अँगल फॉर्म्युलापर्यंत आलेलो होतो. सो नेक्स्ट आपण बघतोय हिरोस फॉर्म्युला. पुन्हा हिरोस फॉर्म्युल्यामध्ये तीच कंडिशन आहे. हिरोस फॉर्म्युला. ओके, काय आहे त्याच्यामध्ये? इन ट्रायंगल ABC स्मॉल a स्मॉल b आणि स्मॉल c ह्या काय घेतल्या त्या ट्रायंगलच्या साइडच्या लेंथ्स घेतल्या त्या. सो मी रिपीट करत नाही, तीनदाच ते. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू रूट ऑफ s into s minus a into s minus b into s minus c. दिस इज कॉल्ड हिरोस फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कशासाठी वापरतात? ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल साठी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बघा, ठीक आहे. हाफ BC, दोन साइड्स घेतले मी. BC राहिली कोण रे? A. सो साइन A असं लिहिलं. सेकंड हाफ BC घेतला, आता AC घेते. A घेतला, C घेतला, कोण राहिला? B. म्हणजे अँगलला काय येणार? सॉरी, अँगलला काय येणार? साइन B. अँड लास्ट वन हाफ AB. AB घेतला म्हणजे कोण राहिला? C. सो अँगलला काय येणार? C. जेव्हा अँगलला घेतो ना आपण तेव्हा कॅपिटल घेतो बरं का, आणि जेव्हा लेंथ घेतो तेव्हा स्मॉल घेतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल साठी हे दोन फॉर्म्युले बघितले. आफ्टर दॅट नॅपियर्स अॅनालॉजी. नॅपियर्स अॅनालॉजीज तीन आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट tan ऑफ b मायनस c अपॉन 2 इज इक्वल टू b मायनस c अपॉन b प्लस c इंटू कॉट a बाय 2. इथं कॅपिटल B आहे, C आहे, A नाही आहे ना, म्हणून इकडे A लावलं. सेकंड tan ऑफ a मायनस b अपॉन 2 इज इक्वल टू a मायनस b अपॉन a प्लस b इंटू कॉट c बाय 2. ओके. अँड लास्ट वन tan c मायनस a अपॉन 2 is equal to c minus a upon c plus a into cot c झाला, a झाला, कोण राहिला? b. सो b बाय. नॅपियर्स अॅनालॉजीज देखील विथ प्रूफ आपण बघितलेला आहे. ठीक आहे. सो नंतर आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलं जवळजवळ सगळं म्हणजे क्लिअरच झाले. आता आपण बघतोय इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डोमेन आणि रेंज. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन किंवा सगळं काही आपण बघितलेलं आहे. सो इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्याची डोमेन आणि रेंज आपण बघतोय. सो मी इथे फंक्शन्स घेते. ट्रिग्नोमेट्रिक, नॉट ओनली फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. देन डोमेन and last one yes range. ठीक है. so first one y is equal to sin inverse x cos inverse x tan inverse x then cot inverse x sec inverse x and cosec inverse x. ठीक है. सो डोमेन याच्यासाठी काय येणार? क्लोज्ड इंटरवल -1 to 1. कॉस इनवर्स x साठी काय येणार? ऑल्सो क्लोज्ड इंटरवल -1 to 1. टॅन इनवर्स x साठी काय येणार? पटकन सांगा. टॅन इनवर्स x साठी काय येणार? हे ऑलरेडी बघितलंय मुलांनो. सेट ऑफ रियल नंबर्स. हियर ऑल्सो सेट ऑफ रियल नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक इनवर्स साठी काय येणार? आपण हे सगळं बघितलेलं आहे. ही रिव्हिजन चालू आहे. पटकन साइन इनवर्स साठी क्लोज्ड इंटरवल -1 to 1. कॉस इनवर्स साठी अगेन दॅट. टॅन इनवर्स साठी रियल नंबर. कॉट इनवर्स साठी पण सेट ऑफ रियल नंबर्स. सेक इनवर्स साठी कुठली व्हॅल्यू चालत नाही. कोण आहे? सेक इनवर्स ना, म्हणजे ह्या व्हॅल्यू चालत नाही. सो r मायनस ओपन इंटरवल -1 to 1
and for cosec inverse x also r minus open interval minus 1 to 1. So these are domains for these trigonometric functions. Now range for sine inverse x is closed interval minus pi by 2 to pi by 2. For cos inverse x, closed interval 0 to pi. Then for tan inverse x, tan inverse साठी काय आहे की नाही? Yes, open interval minus pi by 2 to pi by 2. Cot inverse साठी open interval 0 to pi. Sec inverse साठी कॉसचीच घेणार, क्लोज्ड इंटरवल 0 to pi, पण त्याच्यातनं मायनस करणार कोण? सिंगलटन पाय बाय 2. का? कारण कॉस पाय बाय 2 काय असतो? 0 असतो. आणि सेक कसा लिहितो आपण? सेक इनवर्स 1 अपॉन कॉस लिहितो. सो ते डिफाइन होईल का? नाही. अँड सिमिलरली हियर क्लोज्ड इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आणि त्याच्यातनं कोण मायनस करणार? सिंगलटन 0. सो दीज आर डोमेन्स अँड रेंज फॉर दीज ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे जी आपण ऑलरेडी बघितली आहे, साइन इनवर्स ऑफ साइन थीटा. आपण काय लिहू शकतो रे मुलांना? थीटा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ऍक्च्युअली हे काय होतं? आयडेंटिटी फंक्शन तयार होतं. सो हे दोघं कॅन्सल होऊन बरोबर कोण शिल्लक राहतो? थीटा शिल्लक राहतो. सिमिलरली समजा आपण असं घेतलं टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा, तरी देखील आपल्याला कोण भेटतो? थीटा भेटतो. सगळ्या इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला हे लागू होतं, मी लिहत बसत नाही. किंवा आपण असं पण लिहू शकतो tan of tan inverse theta is also theta. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन कोण शिल्लक राहिला? थीटा. किंवा अजून एखादं लिहिलं तर cot of cot inverse theta is also theta. जास्त लिहत नाही, लिमिटेड टाइम आहे, तुम्ही शीट मध्ये बघून घ्या. तेच आहे बघा. इथे मी साइन साठी लिहिलं, कॉस साठी, सेक साठी, कोसेक साठी तुम्ही लिहू शकता. सो माझ्यामध्ये हा पॉइंट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट फॉर्म्युला घेते मी, काय असेल तो नंबरिंग मला माहित नाही. नेक्स्ट फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स. कसं लिहितो रे? मायनस साइन इनवर्स एक्स. ओके. देन टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज मायनस टॅन इनवर्स एक्स अँड कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स एक्स. तू म्हणजे साइन इनवर्स घेतला, टॅन इनवर्स घेतला, कोसेक इनवर्स घेतला, बाकीचे कुठे गेले मॅडम? तर बघा, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इज पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. आफ्टर दॅट कॉट इनवर्स मायनस एक्स इज पाय मायनस कॉट इनवर्स एक्स. अँड लास्ट वन सेक इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस सेक इनवर्स एक्स. ओके. आफ्टर दॅट we can write sine inverse of 1 upon x in terms of cosec inverse x. Sine inverse 1 upon x कसा लिहू शकतो आपण? cosec inverse of 1 upon x. किंवा और cosec inverse 1 upon x कसा लिहू शकतो आपण? sin inverse x. बघा इथे जर x असेल तर इथे त्याचा रेसिप्रोकल आहे. ओके. सिमिलरली सेकंड घेते, हे झालं फर्स्ट. सेकंड घेते, कॉट साठी घेते. ओके. कॉट इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स कसा लिहिणार? टॅन इनवर्स एक्स और टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स. मग आता आपण हे साइन इनवर्स साठी लिहिलं, कॉट इनवर्स साठी लिहिलं, तुम्ही कॉस आणि सेक साठी पण, कॉस इनवर्स एक्स आणि सेक इनवर्स एक्स साठी पण लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर फर्स्ट, इफ x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0 अँड xy लेस दॅन 1. म्हणजे दोघं पॉझिटिव्ह पाहिजे आणि दोघांचं जर प्रोडक्ट घेतला तर लेस दॅन 1 असेल, देन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ओके. सेकंड रिझल्ट, इफ x greater than 0, y greater than 0 and xy product is greater than 1, then tan inverse x plus tan inverse y is equal to pi plus this value, tan inverse of x plus y upon 1 minus xy. And last one, tan inverse x minus tan inverse y, where x and y are positive.
or greater than 0. Tan inverse x minus tan inverse y is equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy. Okay, and last one, 2 tan inverse x is equal to, there are three formulas. 2 tan inverse x is equal to sin inverse of 2 theta upon 1 plus theta square. Second, cos inverse of 1 minus theta square upon 1 plus theta square. And third one, tan inverse of 2 theta upon 1 minus theta square. 2 tan inverse x साठी तीन फॉर्म्युले आहे. एक साइन इनवर्स मध्ये आहे, एक कॉस इनवर्स मध्ये आहे आणि एक टॅन इनवर्स मध्ये आहे. ओके, सो आय थिंक हा इथे एक्स घेते मी, कारण इकडे थीटा घेतलाय म्हणजे इथे पण काय घ्यावं लागेल आपल्याला, थीटा घ्यावं लागेल. सो ठीक आहे. सो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये आपण एक मिनिट, ओके, टाइम अप झालाय, टाइम थोडासा राहिला. ट्रिग्नोमेट्रिक हा व्हिडिओ आपण दोन याच्यामध्ये केलाय, दोन पार्ट मध्ये केलाय, एकामध्ये कव्हर झाला नाही तो. सगळ्यात अगोदर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन बघितली, देन सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, आफ्टर दॅट प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये एक लक्षात ठेवायचं की काढलेलं सोल्युशन हे 0 to 2π मध्ये आलं पाहिजे. तिथे फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन पण असू शकता, इन्फायनाइट नंबर पण असू शकता. आफ्टर दॅट जनरल सोल्युशन पण आपण बघितले. बऱ्याच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले पण आपण टेबलवरती घेतले होते. त्याच्यानंतर आपण साइन रूल बघितला, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हिरोज फॉर्म्युला, त्याच्यानंतर हा फायनल फॉर्म्युले बघितले, नॅपियर्स अनालॉजी. भरपूर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत आपल्याकडे 6, त्याचे डोमेन आणि रेंज पण आपण काढलेली आहे. आणि बऱ्यापैकी जेवढ्या प्रॉपर्टी आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये त्या सगळ्या आपण कव्हर केलेल्या आहे. सो तुम्ही छानपैकी शीट सॉल्व्ह करा. तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर मला टेक्स्ट. ओके, थँक्यू.